ही ही अश्वथ सोसायटी सायन प्रतीक्षा नगर न्यू माडा कॉलनी इथली आहे। या सोसायटीला काही प्रकार जो आहे तो मला लोकांना नजरेस आणून द्यायचा आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। ही LIG आहे सोसायटी, LIG। आणि ज्या वेळेला माडाचा फॉर्म निघाला त्यावेळेला LIGमध्ये पार्किंग झोन नाही आहे, म्हणजे पार्किंग करू शकत नाही। तरी पण काही समंजस प्रकारे इथे आम्ही पार्किंग करतो सोसायटीमध्ये, इथपर्यंत ठीक आहे। पार्किंग नसली तरी लोक ॲडजस्टमेंट करतात पार्किंगची। पण खरा प्रकार जो आहे तो मी आता तुम्हाला दाखवतो। इथे एक गार्डन होतं, हे जे गार्डन मी तुम्हाला दाखवतो असं गार्डन आहे। आणि हे गार्डन जे आहे हे कॉमन गार्डन आहे, 3 सोसायटीचं मिळून गार्डन आहे। ही एक सोसायटी आणि ही अश्वथ सोसायटी जी तुम्हाला मी आता दाखवली, या तिघांचं मिळून हे कॉमन गार्डन होतं। अशी झाडं होती इथे अशी, बरोबर आहे। तर इथे आता या सोसायटीने इथे बॅरिकेड लावून इथे बंद केलं ही जागा। म्हणजे या गार्डनचे 3 भाग होते, त्यातला हा एक भाग या सोसायटीने घेतला। आणि ही जी जागा होती इथे पण गार्डन होतं। हे सगळं हे बघा, इथे आज गाड्या लागलेल्या दिसतात तुम्हाला, इथपर्यंत गार्डन होतं। आणि जशी तिकडे झाडं आहेत तेवढ्या प्रमाणात झाडं नाही, पण थोडीफार झाडं इथेही होती। तर या सोसायटीने असा प्रकार केला की या भागातलं हे जे गार्डन आहे हे गार्डन डिस्ट्रॉय केलं। त्यावेळेला डिस्ट्रॉय करताना माडाची पण काही माणसं आली होती, BMCची पण आली होती इथे। आणि इथे सिमेंटचा कोबा केला, हे बघा मी तुम्हाला दाखवतोय। आणि इथे या गार्डन डिस्ट्रॉय करून इथे पार्किंगची अरेंजमेंट केली। ही बघा, या सगळ्या गाड्या लागलेल्या दिसतात तुम्हाला। इथे सिमेंटचा कोबा करून झाडं, थोडीफार 2-3 झाडं होती ती तोडली। जशी तिकडे झाडं आहेत ना तशी इथे पण 2-3 कमी होती झाडं, पण होती ती तोडली। आणि इथे सिमेंटचा कोबा करून पार्किंगची अरेंजमेंट केली, बरोबर आहे। ठीक, तर माझा प्रश्न असा आहे की हे कायद्यामध्ये होऊ शकतं का? एखादं गार्डनला तुम्ही तोडून